स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझमचे दोन टाईप आहेत. फर्स्ट कोणता आहे? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि सेकंड कोणता आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय होतं रे, की जनरली हा जो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे हा फक्त अल्किन मध्ये पाहायला भेटतो आपल्याला. कोणत्यामध्ये? अल्किन मध्ये. ओके. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम बऱ्याचशा कंपाऊंड्स मध्ये पाहायला भेटतो. ओके. तर आपल्याला कार्बनचं जे स्ट्रक्चर पाहिजे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर, तर कार्बन मध्ये जनरली ऑप्टिकल आयसोमर फॉर्म होतो. बरेचसे कंपाऊंड्स आहेत ज्यामध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप कनेक्ट असतात. त्या कंपाऊंड्स मध्ये जनरली आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहायला भेटतात. ते आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. सर्वात पहिला टॉपिक कोणता पाहायचा आपल्याला? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे स्टेरिओ आयसोमरचे दोन टाईप आहेत, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. त्यामधला पहिला टॉपिक पाहायचा आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय होतं रे, जनरली हे स्ट्रक्चर जे हे जॉमेट्री शो करतं. काय शो करतं? जॉमेट्री शो करतं. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये एक लॉकिंग आहे. कोणचं लॉकिंग आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कोणचं लॉकिंग आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं एक लॉकिंग आहे. आणि या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये काय होतं, जे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण पाहणार आहे त्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये. ओके. आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एका कार्बनला डबल बॉन्ड असल्यामुळे कोणतं हायब्रिडायझेशन शो करतं? डबल बॉन्ड असल्यामुळे कोणतं हायब्रिडायझेशन शो करतं? sp2. डबल बॉन्ड साठी sp2. कारण का? यामध्ये एक काय आहे? सिग्मा बॉन्ड. आणि दुसरा जो ओव्हरलॅप झालेला आहे तो काय आहे? पाय बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्ड किती या कार्बनकडे? 1, 2 आणि 3 सिग्मा बॉन्ड आहे. म्हणजे हायब्रिडायझेशन शो करतं sp2. आणि स्ट्रक्चर फॉर्म होतं ट्रायगोनल, म्हणजे प्लेनर स्ट्रक्चर फॉर्म होतं, ट्रायगोनल प्लेनर. आणि यामधला जो अँगल असतो बॉन्ड मधला हा असतो 120 120 120. त्यामुळे काय होतं, जनरली याला होतात दोन दोन ग्रुप कनेक्ट. ओके. या कार्बनला दोन ग्रुप असतात, ऍटम किंवा ग्रुप. आणि या कार्बनला पण ऍटम किंवा ग्रुप कनेक्टेड असतात. ओके. आता हे ऍटम आणि ग्रुप जर सारखे असतील या कार्बनला आणि या कार्बनला, आता लॉकिंग कोणतं आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड यामधलं झालं लॉकिंग. ओके. आणि अराउंड दी लॉकिंग जे काही ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम कनेक्टेड असतात, ओके, अराउंड दी लॉकिंग म्हणजे जे काही डबल बॉन्ड आहेत कार्बन कार्बन त्याच्या सराउंडिंगला, ओके, जे ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम कनेक्टेड असतात ते काय पाहिजे असतात आपल्याला? सारखे पाहिजे असतात. एखाद्या वेळेस सारखे असतात नसतात. त्यामध्ये अजून दुसरा टाईप पडतो ई आणि झेड. जर सारखे नसेल तर तो टाईप पडतो त्याच्या प्रायोरिटी बेसवर. तो टाईप कशाच्या बेसवर पडतो? प्रायोरिटीच्या. पण जनरली जो फर्स्ट आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ है ना ब्युटीनचं. कशाचं एक्झाम्पल घेऊ? ब्युटीन. ओके. 2 ब्युटीनचे एक्झाम्पल घेऊ, हायड्रोजन आणि CH3. आता जर आपण हे दोन कार्बन ऑब्झर्व केले तर फर्स्ट कार्बन जो आहे त्या फर्स्ट कार्बनला या ठिकाणी हायड्रोजन पण कनेक्ट आहे आणि CH3 पण कनेक्ट आहे. ओके. आणि या कार्बनला जो ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम कनेक्टेड आहे तो सेम ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम या कार्बनला पण कनेक्टेड आहे, हायड्रोजन आणि CH3. बरोबर आहे? सेम आहेत की नाही दोन्ही कार्बनचे ग्रुप आणि ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम? यामधला ग्रुप CH3, यामधला ग्रुप CH3, यामधला हायड्रोजन आहे, यामधला हायड्रोजन आहे. ओके. मग यानुसार यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम फॉर्म होतं. जर सारखे ग्रुप जर सारख्या साईडला असतील, फॉर एक्झाम्पल आपण याला क्लासिफाय करू बॉटम साइड आणि टॉप साइड. ओके. अप्पर साइड आणि लोअर साइड. लोअर साइडला जर पाहिलं या कार्बनला आणि या कार्बनला, तर दोन्ही कार्बनला काय अटॅच रे? या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3. दोन्ही साइडला CH3 कनेक्ट केलेला आहे. दोन्ही साईडला काय झालेलं आहे? CH3 कनेक्ट केलेलं आहे. ओके. या कार्बनला पण या कार्बनला पण, म्हणजे दोनही जे लोअर साईडचे ग्रुप आहेत हे काय आहेत? सेम आहेत की डिफरंट आहेत? खडसे झोपला काय? समोर लक्ष दे बाळा. CH3 कोणचे ग्रुप आहेत या साईडला? खडसे सांग तूच. लोअर साईडला ग्रुप कोणता आहे? या ग्रुपचं नाव काय आहे? मिथिल. ओके. या साईडला मिथिल. दोन्ही साईडला काय आहेत? मिथिल आहे. आणि अप्पर साईडला कोण आहे?
हायड्रोजन. ओके, म्हणजे अप्पर साईडला या कार्बनला पण हायड्रोजन, या कार्बनला पण हायड्रोजन, या साईडला लोअर साईडला पण काय मिथिल आहे, या साईडला लोअर साईडला पण काय मिथिल आहे. म्हणजे दोनही कार्बनचे ऍटम अँड ग्रुप ऑफ ऍटम काय आहेत, सारखे आहेत. ओके, जर सारखे ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम जर सेम साईडला लाईज असतील, ओके, म्हणजे सेम साईडला सिच्युएटेड असेल, समजा या साईडलाच दोन्ही कार्बनचे सारख्या साईडला आहेत, तर असा जो आयसोमर आहे त्याला काय म्हणतो आपण, सिस आयसोमर. काय म्हणतो, सिस. म्हणजे सारखे ग्रुप सारख्या साईडला जर असेल तर त्याला म्हणतो सिस. काय म्हणतो त्याला, सिस. आता सेम काय होणार आहे, या ठिकाणी दुसरं स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे त्याच्या अपोजिट. मग हे स्ट्रक्चर काय सांगतं की सारखे ग्रुप कुठे आहेत, सारख्या साईडला आहेत. ओके, सारखे ग्रुप कुठे आहेत, सारख्या साईडला आहे. मग सारखे ग्रुप जर सारख्या साईडला असेल तर आपण त्याला सिस म्हणतो. आणि समोर जे नॉमेनक्लेचर द्यायचं ते नॉमेनक्लेचर, कधी कधी हे जे जॉमेट्रिकल आयसोमर आहे यांचे स्ट्रक्चर तुम्हाला नॉमेनक्लेचर मध्ये पण विचारतात. हे दोन स्ट्रक्चर दिलेले असतात आणि त्याचं ऍक्च्युअल पोझिशन दिलेली असते, ऍटमची आणि ग्रुप ऑफ ऍटमची अशी ऍक्च्युअल पोझिशन दिलेली असते. ओके, आपण जनरली एखाद्या वेळेस क्वेश्चन असा पण विचारतो है ना, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 हा सिंपल स्ट्रक्चर आहे. ओके, या सिंपल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर विचारलं तर आपण सिस आणि ट्रान्स सांगू शकतो का, नाही, कारण हायड्रोजन आणि CH3 ची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला माहिती आहे का, नाही. पण याच स्ट्रक्चरला आपण जर या फॉर्म मध्ये लिहिलं तर आपण एक्झॅक्ट सांगू शकतो की CH3 कोणत्या साईडला आहेत रे, डाऊनवर्ड साईडला आहेत. ओके, आणि हायड्रोजन कोणत्या साईडला आहेत, अपवर्ड साईडला आहे, है ना. आणि यामध्ये हायड्रोजन आणि CH3 ची ऍक्च्युअल पोझिशन आपल्याला समजते. इकडे बसते का, CH3 CH डबल बॉन्ड CH3. ओके, तर या ठिकाणी CH3 त्याला वाटलं समोर लेक्चर चालू आहे सरांचं, आता इकडून कसं जावा म्हणून तो शॉर्टकटने गेला. त्याची काही चुकी आहे का, नाही, डिस्टर्ब व्हायला नको. आता हे दोघं तिघं आले, मधातूनच गेली ती, है ना. त्यांना वाटलं आपण फोकस झालो पाहिजे कॅमेऱ्यात. तो विचारा म्हटलं कशाला सरांना डिस्टर्ब, म्हणून तू बाजूला गेला, है ना. काय असं वेगळं नाही, त्याने बायपास मारला पाहिजे. इथे काय रे, सी स्ट्रक्चर आहे. हा, समोर आता झालं, ते संपलं, आता समोर पहा. ओके, इथे काय सी स्ट्रक्चर आहे, कारण या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन काय आहेत आपल्याला, है ना, मिथिलची आणि हायड्रोजनची एक्झॅक्ट लोकेशन काय हे आपल्याला या ठिकाणी है ना समजा लागलं. या ठिकाणी समजा लागलं का आपल्याला, नाही. आता आपण यामध्ये काय देणार आहे, जे ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम आहेत, ओके, ते कनेक्ट करणार आहे. या ठिकाणी आपण हायड्रोजन आणि या ठिकाणी काय केलं, CH3. म्हणजे पहिला जो कार्बन आहे, समोर लक्ष द्या, ए नरुळ्या समोर पहा, एकतर उशिरा आला. ओके, या ठिकाणी CH3 आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे. ओके, हायड्रोजन CH3 ही जी पोझिशन आहे फर्स्ट कार्बनची ती सेम आहे, ती बदलली का आपण, नाही. पण आता जी सेकंड पोझिशन आहे, सेकंड कार्बनच्या ज्या पोझिशन आहे दोन्ही ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटमच्या, त्या काय करायला लागलो आपण, चेंज करायला लागलो. ओके, म्हणजे हा जो CH3 आहे तर या कार्बनचा CH3 काय घ्यायचा आपल्याला, त्याच्या अपोजिट मध्ये घ्यायचा. मग या ठिकाणी घेतला आपण CH3 आणि या ठिकाणी काय घेतला, हायड्रोजन. आता जर या स्ट्रक्चर मध्ये आपण पाहिलं, यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट हायड्रोजन आणि कार्बनची पोझिशन माहिती आहे का रे, नाही. पण या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं, हे तीनही स्ट्रक्चर काय आहेत, तीनही स्ट्रक्चर काय आहेत, सेम स्ट्रक्चर आहेत. तिन्ही स्ट्रक्चर काय आहेत, सेम आहेत. ओके, पण या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर CH3 लाईज ऑन सेम साइड अँड हायड्रोजन लाईज ऑन सेम साइड. हे अप्पर साइडला आणि हे लोअर साइडला आहे. या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर सेम ग्रुप लाईज ऑन अपोजिट साइड, एकमेकांच्या अपोजिट साइडला आहेत. एकमेकांच्या काय आहेत, अपोजिट साइडला आहे. CH3 ऑन अपोजिट साइड अँड हायड्रोजन ऑन अपोजिट साइड. एकमेकांचे ते काय आहेत रे, अपोजिट साइडला आहे. अशा वेळेस या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, ट्रान्स स्ट्रक्चर म्हणतो. ओके, आणि समोर ट्रान्स आणि सिसच्या समोर त्याचं जे काही IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते नॉमेनक्लेचर लिहून टाकायचं. फॉर एक्झाम्पल किती कार्बन आहेत रे, 1 2 3 आणि 4 कार्बनचा ब्यूट. ओके, 1 2 3 4 1 2 3 4 कोणत्याही साईडला नंबरिंग द्या. डबल बॉन्डची लोकेशन काय आहे, सेम आहे. मग काय करणार आहे ते 2ENE, याचं नाव झालं ब्यूट 2ENE. पण याच्या अगोदर काय लावलं आपण, सिस. आणि सिस काय शो करतं की हायड्रोजन लाईज ऑन सेम साइड अँड CH3 लाईज ऑन सेम साइड. समोर लक्ष द्या. ओके, मिथिल सारख्या साईडला आहे, हायड्रोजन सारख्या साईडला आहे. ओके, याला काय म्हणतो आपण, सिस म्हणतो. ओके, आणि CH3 एकमेकांच्या काय आहेत, अपोजिट साईडला आहे. हायड्रोजन एकमेकांच्या काय आहेत, अपोजिट साईडला आहे. जर ते एकमेकांच्या अपोजिट साईडला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्स म्हणतो. आणि जे काही IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते IUPAC नॉमेनक्लेचर
ऍज इट इज लिहून टाकायचं. ओके, टोटल कार्बन किती आहेत? 4 कार्बन. ओके, डबल बॉन्डची लोकेशन कोणत्या कार्बनला आहे? सेकंड नंबरच्या. मग काय लिहायचं? 2ENE. 2ENE. हे समजलं का? यामध्ये काही अडचण? नक्की समजलं. ओके, म्हणजे हे समजलं की सारखे ग्रुप जर सारख्या साईडला असेल तर सिस, पण हे ग्रुप कुठे असतात? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, आणि हे जे डबल बॉन्डचे 2 कार्बन आहे, या दोनही कार्बनला जे ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम आहेत ते काय पाहिजेत? सारखे पाहिजेत. सारखे जर असेल तर मग कोणता आयसोमर फॉर्म होतो? सिस आणि ट्रान्स. CH3 काय आहेत? लाइज ऑन सेम साइड. हायड्रोजन हायड्रोजन लाइज ऑन सेम साइड. एक सेम ग्रुप अप्पर साइडला आहे, एक सेम ग्रुप लोअर साइडला आहे. ओके, या ठिकाणी पण हायड्रोजन आहे, याला पण हायड्रोजन आहे, पण या कार्बनचा हायड्रोजन अप्पर साइडला आहे, या कार्बनचा हायड्रोजन लोअर साइडला आहे. या कार्बनचा CH3 अप्पर साइडला आहे, या कार्बनचा CH3 लोअर साइडला आहे. बोथ CH3 अपोजिट आहे ना, ऑन इच अदर. बरोबर आहे, हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. या साइडला CH3 लोअर साइडला आहे, या साइडला अप्पर साइडला आहे. या ठिकाणी दोन्ही CH3 लोअर साइडला आहे, दोन्ही हायड्रोजन अप्पर साइडला आहे. जर सेम असेल तर सिस आणि अपोजिट असेल तर ट्रान्स. ओके, यामध्ये कुणाला काही अडचण? जॉमेट्रिकल आयसोमर समजलं? ओके, हे लिहून घ्या. यामधला दुसरा पार्ट आहे, ज्यावेळेस समजा डिफरंट ग्रुप असतील, आता सेम जर ग्रुप असतील दोन्ही कार्बनला, तर सिस आणि ट्रान्स आयसोमर फॉर्म होतो. पण एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं, डिफरंट ग्रुप असेल. फॉर एक्झाम्पल, हा फर्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि याला या साईडला कोण अटॅच आहे? हायड्रोजन. या साईडला कोण अटॅच आहे? CH3. या साईडला कोण अटॅच आहे? CH3. आणि या साईडला कोण आहे? C2H5. ओके, पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथे हायड्रोजन आणि CH3 आहे, इथे CH3 आणि C2H5 आहे. ओके, सारखे ग्रुप आहेत का रे? नाही. सेकंड साईडला पहा, दुसरं स्ट्रक्चर असं पण फॉर्म होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या साईडला कोण आहे? हायड्रोजन. या साईडला कोण आहे? CH3. या साईडला कोण आहे? C2H5. या साईडला कोण आहे? CH3. मग आता आपण असं करणार का? हे CH3 सारख्या साईडला आहे, याला सिस म्हणायचं, आणि हायड्रोजन C2H5 वेगळा आहे, मग याला ट्रान्स म्हणायचं, असं होईल का? नाही. आता काय होतं माहितीये का? हा सेकंड टाइप आहे जॉमेट्रिकल आयसोमरचा. यामध्ये 2 टाइपचे आयसोमर फॉर्म होतात. कोणकोणचे रे? E आयसोमर अँड झेड आयसोमर. कोणचा आयसोमर फॉर्म होतो? E आयसोमर अँड झेड आयसोमर. E जॉमेट्रिकल आयसोमर अँड झेड जॉमेट्रिकल आयसोमर. आता पहा, झेड म्हणजे काय रे? कसं दिसतं तुम्हाला? लाईक यस, अपोजिट यस दिसतं का नाही? यस. यस म्हणजे काय? सेम. हे लक्षात ठेवायचं. झेड म्हणजे यस सारखं दिसतं थोडस, है ना, छोटीशी ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी, है ना. म्हणजे यस सारखं दिसतं का? नाही. झेड काय दिसतं? यस सारखं दिसतं. ओके, त्याला आपण उलट लिहू शकतो थोडस. तर यस म्हणजे काय? सेम, आणि ई म्हणजे काय? डिफरंट. मग सेम जर असतील ग्रुप सेम साईडला, तर त्याला झेड आयसोमर म्हणायचं. आणि जर ग्रुप एकमेकांच्या अपोजिट असेल, म्हणजे ट्रान्सस्ट्रक्चर असेल, तर त्याला काय म्हणायचं? ई. ई मीन्स ट्रान्सस्ट्रक्चर आणि झेड मीन्स सिस स्ट्रक्चर. सिस मध्ये सारखे ग्रुप सारख्या साईडला असतात आणि ट्रान्स मध्ये सारखे ग्रुप एकमेकांच्या अपोजिट असतात. मग झेड म्हणजे काय? सेम म्हणजे सिस, आणि ई म्हणजे काय? ट्रान्स. फक्त आता यामध्ये काय असते? जे काही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याला जे ग्रुप अटॅच असतात किंवा ऍटम अटॅच असतात ते कसे असतात रे? वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, हा जो कार्बन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपलं लॉकिंग आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय आपलं? लॉकिंग. समोर लक्ष दे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड लॉकिंग आहे आपलं. आता या कार्बन कार्बन डबल बॉन्डला या ठिकाणी हायड्रोजन अटॅच आहे, या ठिकाणी CH3 अटॅच आहे. पण या कार्बनला हायड्रोजन आणि CH3 आहे का? नाही. CH3 आहे. हायड्रोजन आहे का? नाही. म्हणजे वेगळेच ग्रुप आहेत. सारखे ग्रुप आहेत का? नाही. मग याला आपण सिस आणि ट्रान्स लिहू शकतो का? नाही लिहू शकत. मग आता कसं करायचं? तर आता काय करायचं? चेक करायचं की हायड्रोजनची प्रायोरिटी काय आहे, CH3 ची प्रायोरिटी काय आहे, ओके, C2H5 ची प्रायोरिटी काय, आणि या ठिकाणी CH3 ची प्रायोरिटी काय. या ठिकाणी जर हायड्रोजन कन्सिडर केलं, CH3 आणि हायड्रोजनला कम्पेअर करा. ऍटॉमिक नंबर कमी कोणाचा आहे रे? हायड्रोजनचा का CH3चा? यामध्ये एकच हायड्रोजन आहे, यामध्ये 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे यांचं कम्पॅरिझन केलं तर या दोघांपैकी मोठं कोण आहे आपल्याला समजतं. कोण मोठं आहे रे? CH3 मोठा आहे. ओके, यांच्या ऍटॉमिक नंबरची जर ऍडिशन केली तर ती खूप जास्त भरते. याच्या ऍटॉमिक नंबरची ऍडिशन फक्त 1 भरते. याच्या ऍटॉमिक नंबरची ऍडिशन 1 आहे, याच्या ऍटॉमिक नंबरची ऍडिशन काय? खूप जास्त आहे. ओके, म्हणजे हा जो आहे हा लोअर आहे आणि हा हायर आहे. मग याला म्हणता यायचं लो प्रायोरिटी ग्रुप, याला म्हणायचं हाय प्रायोरिटी ग्रुप. ओके, लो प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटी.
लो प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटी. ओके, हा झाला लो प्रायोरिटी ग्रुप, हा झाला हाय प्रायोरिटी ग्रुप. ओके, जर या ठिकाणी पाहिलं तर CS3 आहे, एक कार्बन आणि 3 हायड्रोजन आहे. एक कार्बन आणि 3 हायड्रोजनच्या ऍटॉमिक नंबरची ऍडिशन करायची. या ठिकाणी 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन यांच्या ऍटॉमिक नंबरची ऍडिशन करायची. हाय प्रायोरिटी कोणाची असेल, CS3 ची की C2H5 ची? कोणाची हाय प्रायोरिटी असेल, C2H5. मग हा झाला हाय प्रायोरिटी ग्रुप आणि हा झाला लो प्रायोरिटी ग्रुप. ओके, हे लक्षात आलं सर्वांच्या? ओके, म्हणजे हा लो प्रायोरिटी, हा हाय प्रायोरिटी, हा लो प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी. आता आपण यामध्ये सारखे ग्रुप कन्सिडर नाही करायला लागलो. आता काय कन्सिडर करायला लागलो आपण? लो प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटी. जर हाय प्रायोरिटी सारख्या साईडला असेल तर मग काय म्हणायचं? काय म्हणायचं? सेम साईडला आहे, सेमला काय म्हणतो आपण मग? ई की झेड? झेड म्हणायचं. सिंपल, झेड म्हणजे यस आहे ना, आपल्या लँग्वेज मध्ये झेड म्हणजे यस, उलट आहे ना. मग त्याला काय म्हणायचं? झेड. मग हा झाला झेड आयसोमर. आणि पुढे काय करायचं? याचं IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं. काय तर या कंपाऊंडचा IUPAC नॉमेनक्लेचर. टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5. 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन 1 2 3. डबल बॉन्डचा नंबर 2 येतो, साइड चेनचा नंबर 3 येतो. मग काय होईल? 3 नंबरला कोण कनेक्ट आहे? 3 नंबरला कोण कनेक्ट आहे? इथिल की मिथिल? मिथिल. ओके, मग 3 मिथिल. काय नाव त्याचं? 3 मिथिल. टोटल कार्बन किती यामध्ये? 5 कार्बन. 5 कार्बनचा रूटवर्ड पेंट. जोरात बोला जरा. 5 कार्बनचा रूटवर्ड पेंट. डबल बॉन्ड लोकेटेड ऍट सेकंड पोझिशन. ओके, मीन्स 2 E. फंक्शनल ग्रुप आहे का एनी? नाही. ओके, सिंपल नाव काय झालं? झेड 3 मिथिल पेंट 2 ENE. म्हणजे याच्या अगोदर एक प्रिफिक्स लागला. कोणता? झेड प्रिफिक्स लागला. कशासाठी येतो? तर त्यामध्ये डबल बॉन्ड मध्ये हायड्रोजन कोणत्या साईडला आहे किंवा त्यामधले जे डबल बॉन्डचे ग्रुप कोणत्या साईडला सिच्युएटेड आहे हे कोण सांगतं रे? हा झेड सांगतो. म्हणजे या ठिकाणचा H, या ठिकाणचा CS3 अप्पर साईडला आहे, या ठिकाणचा CS3 इथला C2H5 लोअर साईडला आहे. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे त्याच्या साईडला कनेक्टेड असलेले ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमच्या लोकेशन काय आहेत, त्यांच्या पोझिशन काय आहेत, ओके, हे सांगण्याचं काम कोण करतं? तर हे ऍब्रिव्हिएशन करतं. कोणचं? झेड. हे समजलं का? झेड आयसोमर. झेड आयसोमर मध्ये काय केलं? आता ग्रुप सारखे नाहीत. आहेत का सारखे? नाहीत. मग ग्रुप सारखे नाही तर मग आपण काय केलं? लो प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटीचे काय घेतले? ओके, स्ट्रक्चर जे ऍटम असतील किंवा ग्रुप ऑफ ऍटम असतील त्याची लो प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटी ठरवून घेतली. ऍक्च्युली हा CS3 आणि या साईडला पण CS3 आहे. पण आता हा CS3 कशामध्ये? हा CS3 कशामध्ये? काँग्रेसमध्ये. इकडे त्याला महत्व जास्त होतं कारण लोकच नाही तिकडे राहिले. इकडे लोकच नाही राहिले, इथे आमदार होता तो. ओके, इकडे त्यांना ट्रान्सफर करून घेतली, बीजेपीत गेला. बीजेपी त्याच्या अगोदरच खूप मोठे होते. आता त्याला इकडे लो प्रायोरिटी आहे, तेवढी प्रायोरिटी नाही कारण आताच आलेला आहे. आणि आल्याबरोबर त्याला काही मोठे मोठे पद देणार आहेत का? नाही. छोटं मोठं पद दिलं त्याला, आमदारकी दिलं, इकडे आमदारच राहिला तो. पण इकडे बाकीचे पण आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे लोक. ओके, इकडे आमदार होता तरी प्रायोरिटी होती, इकडे पण आमदार आहे पण तेवढी प्रायोरिटी आहे का? नाही, कारण मंत्री संत्री अजून आहेत भरपूर त्याच्यापेक्षा हायर प्रायोरिटीचे. ओके, म्हणजे CS3 सारखाच आहे. इकडे CS3 आहे, इकडे CS3 आहे, पण इथे काय त्याला? इकडे त्याचं वजन आहे, जास्त प्रायोरिटी आहे. इकडे त्याची प्रायोरिटी घसरली, लो प्रायोरिटी झाला. ओके, या ठिकाणी सेम कंडिशन. C2H5 ला काय आहे? प्रायोरिटी जास्त आहे, हा हाय प्रायोरिटी. CS3 लो प्रायोरिटी, हायड्रोजन लो प्रायोरिटी, CS3 हाय प्रायोरिटी. या कार्बनला CS3 ला प्रायोरिटी जास्त आहे. कोण सांडलं? ओके, या कार्बनला CS3 ला प्रायोरिटी जास्त आहे, हाय प्रायोरिटी आहे. या कार्बनला CS3 ला कमी प्रायोरिटी आहे. मग हाय प्रायोरिटी एकमेकांच्या अपोजिट साईडला, लो प्रायोरिटी एकमेकांच्या अपोजिट साईडला. ओके, एकमेकांच्या काय ते अपोजिट साईडला. मग आता या कंपाऊंड्सला काय म्हणणार? जसं याला झेड म्हणलं तसं याला काय म्हणणार? ई. मग इथे लिहायचं ई. ओके, आणि त्याचं नाव बदलणार आहे का? नाव तर सेम आहे. ओके, फक्त इथं झेड ऍब्रिव्हिएशन लागलं, इथे ई ऍब्रिव्हिएशन लागणार. ओके, नाव काय आहे? 3 मिथिल पेंट 2 ENE. नाव दोघांचं पण काय सेम आहे, फक्त हे स्ट्रक्चर कोणतं आहे? झेड, आणि हे स्ट्रक्चर कोणते?
ई स्ट्रक्चर. तर यालाच काय म्हणतो आपण, जॉमेट्रिकल आयसोमर. जॉमेट्रिकल आयसोमर मध्ये किती ऍब्रिव्हिएशन आहेत रे, 4 ऍब्रिव्हिएशन आहेत. फर्स्ट कोणते आहेत, जर दोनही कार्बनचे ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम जर सारखे असतील तर त्यावेळेस कोणते ऍब्रिव्हिएशन यूज करतो आपण, सिस आणि ट्रान्स. सिस आणि ट्रान्स. आणि ज्यावेळेस जर ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम जर वेगवेगळे असतील, सर्व वेगवेगळे असेल, तर मग आपण प्रत्येक कार्बनच्या ऍटम और ग्रुप ऑफ ऍटमची काय ठरवून घेतो, प्रायोरिटी ठरवून घेतो. ओके. मग त्यामध्ये काही लो प्रायोरिटीचे असतात, काही हाय प्रायोरिटीचे. आणि मग त्या प्रायोरिटीनुसार आपण त्यांची ऍडजस्टमेंट करतो. जर प्रायोरिटी सारखी हाय प्रायोरिटी जर सारख्या साईडला असेल तर आपण काय म्हणतो त्याला, झेड. ओके. आणि जर हाय प्रायोरिटी एकमेकांच्या अपोजिट असेल तर त्याला काय म्हणतो, हाय प्रायोरिटी एकमेकांच्या अपोजिट. लो प्रायोरिटी एकमेकांच्या अपोजिट, त्याला काय म्हणतो आपण, ई. सेम साईडला असतील तर झेड, अपोजिट साईडला असेल तर ई. ओके. सारखे ग्रुप असेल तर सिस आणि ट्रान्स. ओके. यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, नाही, हे लिहून घ्या.